मरणासीही येईल मरण, पडे विस्मरण भव दुःख. नित्य जर आपण सद्गुरूचं स्मरण केलं तर आपल्या विघ्नांचं विघ्नपण जे आहे किंवा आपल्यावर येणारे जेवढे संकट आहेत हे सर्व संकट त्या ठिकाणी निघून जातात. अगदी मरणालाही मरण येतं. श्रोता परिसिजे आपल्याला हिता, जयाची या श्रवणे तत्वता, अति पावनता लाधेल. म्हणून अशा या सद्गुरु समर्थांच्या कथेचं आपण वाचन जर केलं तर आपलं शरीर असेल किंवा आपलं जीवन असेल हे अति पवित्र होऊन जातं. म्हणून आपल्याला सद्गुरूंच्या कथांचं श्रवण करायचं असतं. आपण साई चरित्र त्यासाठीच वाचतो. बऱ्याच वेळेस असं होतं कधीतरी आपण साई चरित्र वाचतो एकदा, मग परत आपल्याला वाटतं पुन्हा एकदा का वाचायचं. तर सद्गुरूचं चरित्र तुम्ही जितक्या वेळेस वाचाल तितक्या वेळेस त्या सद्गुरूच्या चरित्राचा एक वेगळा अर्थ तुम्हाला त्यातून समजत जातो. आणि सद्गुरूचं चरित्र प्रत्येक वेळेस नवीन नवीन असं भासत जातं आणि सद्गुरूची कृपा आपल्यावर तेवढी वाढत जाते. आजच्या या अध्यायामध्ये एक सुंदर अशी गोष्ट आलेली आहे, ती म्हणजे लक्ष्मीबाईची. आपल्या सर्वांना माहिती की लक्ष्मीबाई शिंदे जी बाबांची अतिशय लाडकी होती. बाबांनी तिला मुलगी मानलं होतं आणि तीही एखाद्या वडिलांसारखी बाबांची सेवा करायची. एक दिवस बाबा द्वारकामाईत बसलेले असताना लक्ष्मीबाई बाबांकडे आली आणि बाबा तिला म्हणतायत, लक्ष्मी आज मला खूप भूक लागली, असं कर घरी जा आणि मला काहीतरी खायला घेऊन ये. लक्ष्मीबाई तशी धावत वळत घरी गेली. घाईघाई तिने भाकरी केल्या, भाजी केली, चटणी केली, सगळं ते घेऊन ताट वाढून बाबांकडे घेऊन आली. ते ताट घेऊन आल्याबरोबर बाबांनी काय केलं असेल, ते ताट घेतलं आणि कुत्र्या पुढे नेऊन ठेवलं. कुत्र्या पुढे ठेवल्यानंतर लक्ष्मीबाईला खूप वाईट वाटलं. ती बाबांवर रागवली, बाबा तुम्ही असं का केलं? मला म्हणे मला भूक लागली, माझ्यासाठी जेवण घेऊन ये. मी पटकन धावत पळत गेलो, तुमच्यासाठी जेवण बनवून आणलं आणि तुम्ही हे जेवण असं कुत्र्या पुढे ठेवलं. त्याच बाबा म्हणतायत, अगं लक्ष्मी, त्याची भूक आणि माझी भूक ही दोघांची सारखीच भूक आहे. त्याला भूक लागली होती म्हणून मला भूक लागली आणि त्याचं आता पोट भरलंय ना, माझं पण पोट भरलंय. या सर्व प्राणी मात्रांमध्ये मी भरलेलो आहे. त्यामुळे ज्या ज्या प्राण्याला भूक लागेल ना त्या त्यावेळेस मला भूक लागते आणि त्याची तृप्तता झाली ना तर माझी पण तृप्तता होते. म्हणून मी त्याच्या पुढे ताट ठेवलं. लक्ष्मीबाईला बाबांच्या या लीला सगळ्या माहिती होत्या की बाबा कधी कोणती काय लीला करतील सांगता येत नाही. आणि हे लक्ष्मीबाईवर बाबांची अनंत कृपा झाली. म्हणून बाबा जोपर्यंत आहे तोपर्यंत लक्ष्मीबाईचं नाव बाबांच्या बरोबर जोडलं जाईल, एवढी बाबांची त्या ठिकाणी कृपा आहे. 1916 सालचा दसरा, त्या दिवशी सण होता विजयादशमीचा. 1916 साली संध्याकाळच्या वेळेस एक घटना घडली. बाबा अचानक असे उठून उभे राहिले द्वारकामाईमध्ये. अचानक बाबांनी असा जमदग्नी सारखा अवतार धारण केला. अंगातले सगळे वस्त्र बाबांनी काढून टाकले आणि दोन्हीमध्ये जाळून टाकले. बाबा त्यावेळेस संपूर्ण शरीर बाबांचं असं नग्न दिसत होतं. लोक असे द्वारकामाईच्या खाली उभे होते आणि अचानक बाबा म्हणतायत, बघा रे आता मी हिंदू आहे का मुसलमान? बघा आता विचार करा तुम्हीच मी कोण आहे. कारण बऱ्याच भक्तांच्या मनामध्ये शंका होत्या, बाबा हिंदू आहे का मुसलमान आहे? कारण हिंदू म्हणा तर मशिदीमध्ये अग्नी पेटलेला, दिवा लावलेला असतो. बाबांनी वेगवेगळ्या देवांच्या रूपामध्ये भक्तांना दर्शन दिलेलं, कायम घंटानाचं स्थानापन्न झाली होती. अशी ती वनीची देवी. आज जर जायचं म्हटलं ना एक दर्शन घ्यायला तरी किती कष्ट पडतील, कारण एवढी गर्दी आहे. आणि त्या वनीच्या मंदिरामध्ये काकाजी वैद्य नावाचे पुजारी होते. म्हणजे नित्य त्यांचं रोज देवीच्या पायाला हात लागायचा, मूर्तीला हात लागायचा, रोज देवीची पूजा व्हायची. देवीच्या मंदिरात असतानाही त्यांचं मन शांत नव्हतं. मनामध्ये अशी काहीतरी चलबिचल होती, दुःखामध्ये गांजलेले होते. शेवटी एक दिवस ते देवीला धावा केला की काही कर म्हणे पण माझे दुःख घालव. त्या देवीने त्यांना एक दृष्टांत दिला होता, तुला जर या दुःखापासून मुक्ती मिळवायची असेल तर तुला बाबांकडे जावं लागेल. काकाजी वैद्यांना म्हटलं बाबांकडे जावं लागेल. म्हटल्यानंतर आता बाबा कोणते? वनीच्या जवळ त्र्यंबकेश्वर आहे. त्र्यंबकेश्वरला आहे शिव बाबा. 12 ज्योतिर्लिंगामधलं एक ज्योतिर्लिंग आहे. आपले महाराष्ट्रवासी इतके आपण भाग्यवान आहोत ना, 12 मधले 5 ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. त्यातलंच ते एक अतिशय श्रेष्ठ असणार त्र्यंबकेश्वरचं. मग
काकाजी वैद्यांना वाटलं मला बाबांकडे जायचं म्हणजे शिवबाबांकडे जायचंय. गेले शिवबाबांकडं. 10 दिवस त्या मूर्तीजवळ बसून अनुष्ठान केलं, पण मनाला काही समाधान लागलं नाही. तसेच परत वनीला आले आणि देवीला म्हणायला लागले, देवी तू मला वनीला तिकडे त्र्यंबकेश्वरला धाडलं, पण मनाला काही समाधान माझ्या मिळालं नाही. त्या देवीने दृष्टांत देऊन सांगितलं, अरे मी तुला जे म्हटलं ना शिवबाबा, ते शिवबाबा म्हणजे त्र्यंबकेश्वरचे नाही, शिर्डीचे साईबाबा, त्यांच्या दर्शनाला तुला जावं लागेल. आत्ताच्या काळी जशी शिर्डी जगभर प्रसिद्ध आहे, तशी त्या काळात शिर्डी एवढी प्रसिद्ध नव्हती. काकाजी वैद्यांना समजा ना आता शिर्डीला जायचं कसं. तिथंच बाबांची प्रार्थना केली, बाबा मला काही करा पण मला तुमच्या दर्शनाला येऊ द्या. आणि ज्यावेळेस एखादा भक्त मनापासून बाबांची प्रार्थना करतो ना, बाबा त्याच्या दर्शनाची सोय करत असतात. त्याच वेळेस शिर्डीमधून बाबांचा लाडका माधवराव देशपांडे, ज्याला बाबा लाडाने श्यामा म्हणायचे, तो श्यामा वनीला आला. कारण श्यामाला एक नवस फेडायचा होता. तो नवस असा होता की श्यामा ज्यावेळेस जन्म झाल्यानंतर काही दिवसांनी श्यामा खूप आजारी पडला. माधव खूप आजारी पडला. आईने त्याला नाव ठेवलं होतं माधव आणि बाबांनी नाव ठेवलं होतं श्यामा. हा माधव लहानपणी इतका आजारी पडला, काही केला तो काय बरा होईना. शेवटी माधवाच्या आईनं वनीच्या मातेला नवस केला होता की माझ्या जर लेकराला बरं वाटलं ना, याला घेऊन तुझ्या दर्शनाला येईन, तुझा गड चढून येईन दर्शनाला. आणि देवीच्या कृपेनं त्या लेकराला बरं वाटलं. आणि आपला मनुष्य स्वभाव असा आहे, काही दिवसांनी त्या माऊलीला स्तनाचा आजार झाला. अतिशय जखमा व्हायला लागल्या, खूप त्रास व्हायला लागला. पुन्हा एकदा तिने देवीला नवस केला की जर मला बरं वाटलं ना, तर तुला 2 चांदीचे स्तन तयार करून अर्पण करेल. आणि शेवटी आई आहे बघा, ती सुद्धा आईच आहे वनीची. एका आईचं दुःख एक आईच जाणू शकते. त्या माऊलीला बरं वाटलं आणि पहिल्या नवसासारखं हाही नवस ती विसरून गेली. ज्यावेळेस शेवटचा काळ जवळ आला, अंतिम समय, शेवटच्या दिवशी तिला ते दोन्ही नवस आठवले. तिनं माधवाला जवळ बोलवलं. ती माधवाला बाब्या म्हणायची लाडाला. बाब्या, अरे तू लहान होता ना तेव्हा तू आजारी असताना वनीच्या मातेला नवस केला होता, जे लेकराला जर बरं वाटलं ना, याला घेऊन मी वनीला येईन. मी तो नवस विसरले. आणि त्याही नंतर मी आजारी असताना एक नवस केला होता की माझा जर हा स्तनाचा आजार बरा झाला तर तुला चांदीचे 2 स्तन तयार करून अर्पण करील. बाब्या, मी दोन्ही नवस विसरले, तेवढे माझे दोन्ही नवस तू फेड. आणि असं म्हणून माऊलीनं डोळे मिटले. घरामध्ये दुःखाचं वातावरण, त्या दुःखामध्ये माधवराव दोन्ही नवस विसरून गेले. काही दिवसांनी शिर्डीमध्ये एक ज्योतिषी आले आणि माधवाचे धाकटे बंधू बाप्पाजी, त्यांना त्या ज्योतिषाने सांगितलं की तुमच्या आईनं 2 नवस सांगितले होते, ते नवस फेडायचे राहिले. बाप्पाजी तसेच घरी आले आणि माधवाला विचारतं, का हो दादा, आईनं काही नवस सांगितले होते का? त्यावेळेस माधवाला वाटलं, अरे हा, आईनं सांगितलं होतं वनीच्या देवीच्या दर्शनाला जा आणि जाताना 2 चांदीचे स्तन तयार करून त्या देवीच्या चरणावर तिथं व्हायला सांगितले. आता जो माधव होता ना, तो बाबांचा एवढा भक्त होता ना, तो बाबांमध्येच देवीला पाहायचा. माधवानं चांदीचे 2 तयार केले सोनाराकडे जाऊन. तसेच दोन्ही घेऊन ते बाबांच्या द्वारकामाईत आले. बाबांच्या चरणावर ठेवले, बाबांचं दर्शन घेतलं आणि बाबांना म्हणतं, बाबा माझी वनीची देवी तूच आहे, हे नवस एवढे फेडून घे. त्याच बाबा त्याला म्हणतात, नाही, ज्या देवीचे नवस आहे ना, तुला तिकडेच जावं लागेल, तुला वनीलाच जावं लागेल. आणि बाबांची आज्ञा, माधवराव निघाले वनीला. आता एवढा मोठा नवस फेडायचा म्हटल्यानंतर पूजा अर्चा करावं लागेल. मग देवीची पूजा अर्चा करायची म्हटल्यानंतर गुरुजींचा उपाध्यायाची शोध घ्यावा लागेल. त्यांना कोणीतरी सांगितलं, काकाजी वैद्य राहतात, त्यांच्या घरी जा, ते सर्व पूजा तुम्हाला करून देतील. काकाजी वैद्यांचं इकडे बाबांची प्रार्थना चालू की बाबा मला दर्शन कधी देणार आहे, मला शिर्डीला बोलवा. आणि माधव नेमकी काकाजी वैद्यांच्या दारात जाऊन उभे राहिले आणि म्हणताय, गुरुजी आहेत का? काकाजी वैद्य बाहेर आले. अहो या, काय नाही, मला नवस फेडायचा आहे देवीचा, हे चांदीचे स्तन मला अर्पण करायचे, तेवढी पूजा अर्चा तुम्ही कराल काय? काकाजी वैद्याने विचारलं, कुठून आला? त्यावेळेस ते म्हणे, मी शिर्डीहून आलो. ज्यावेळेस आपण नुसतं मंदिरामध्ये प्रवेश करतो आणि त्या मूर्तीकडे बघतो ना, आपण सर्व देहभान विसरून जातो आणि बाबांना आपण साक्षात त्या ठिकाणी समोर पाहत असतो.
एका उपनिषदामध्ये असं म्हटलंय की ब्रह्मैव सन ब्रह्मापेती, म्हणजे ज्याला इच्छा नाही त्याला कसलंही कर्मफल नसतं, त्याला पुनर्जन्म नसतो आणि तो ब्रह्म पदाला प्राप्त होतो. ज्याला कशाची इच्छा नसते ना ती व्यक्ती कधीही जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकत नाही, ते कायमचं मुक्त होऊन जातं. आणि परमेश्वराचा अवतार कोणताही असो, परमेश्वराचा अवतार हा असाच आहे की तो कधी आपल्यामध्ये अडकत नाही, तो फक्त आपलं कल्याण करतो आणि आपला अवतार कार्य सोडून त्या ठिकाणी निघून जात असतो. आणि अशा आता आजचा अध्याय जर पाहिला तर तसा खूप दुःखदायक अध्याय आहे, पण तरी सुद्धा अध्याय आपण वाचणं हे अतिशय परम पवित्र मानलं जातं. कारण साधू संतांचे निर्यान सोत्या वक्त्या करील पावन, कारण बाबांचं जाणं हे जाणं नसतं, त्याचं पठन करणं हे सुद्धा आपल्याला पावन असतं. कारण त्यांचा देह तेवढा पावन असतो, त्यांची स्मृती तेवढी पावन असती, त्यांची समाधी तेवढी पावन असती. म्हणून बाबांचं जरी आजचा हा निर्याणाचा अध्याय असला तरी अतिशय परम पवित्र आहे. म्हणून नित्य या अध्यायाचं तुम्ही वाचन करत जा आणि बाबांना तुमच्या सोबत आहे असं तुम्ही नेहमी त्या ठिकाणी अनुभव घ्यायचा. आता नवरात्र उत्सव चालू आहे बाबांचा. एक नवरात्रीची एक सुंदर कथा या अध्यायामध्ये आलेली आहे बघा, देवीची. या अध्यायामध्ये नाहीये, त्याच्या अगोदरच्या अध्यायामध्ये आहे. पण आता बाबांचा आजचा नवरात्रीचा उत्सव आहे म्हटल्यानंतर ती कथा सांगण्याचा मोह मला आवरत नाहीये. आपण तीही कथा या ठिकाणी घेऊया. काकाजी वैद्यांची कथा आहे, ती सुंदर आहे. बऱ्याच जणांना माहिती आहे तरी पण मी पुन्हा एकदा सांगतो. मी सप्तशृंगी देवीचं मंदिर आहे बघा वणीला. किती जण गेले दर्शनाला? मला वाटतं बहुतेक जण सर्व गेले असतील. देवीची मूर्ती पाहिली का? अशी मन लावून कोणी कोणी पाहिली बरं? पाहिली का कोणी? असं तर हो म्हणा, नसन तर नाही म्हणा. सरळ सरळ ज्यांनी पाहिले असेल त्याने वर हात करायचं. देवीच्या मूर्तीला किती हात आहे सांगा बरं? किती हात आहे? कोणी कोणी तुम्ही मूर्ती पाहिली ना सगळ्यांनी? मग खरं खरं सांगायचं. 18 हात आहे. 18. एका बाजूला 9 दुसऱ्या बाजूला 9 आहे. एवढे 18 हात आहे देवीला. आणि आपण जे म्हणतो ना महिषासूर मर्दिनीची देवीला म्हणतो ना, त्याचं कारण महिषासुराचा वध देवीने तिथंच केला होता. आणि शेवटी की जरी हे शरीर गेलं मी सोडून तरी मी धावेन भक्तांसाठी. नवसास माझी पावेल समाधी धरा दृढ बुद्धी माझ्या ठाई. मी मेलोय असं कधीच समजू नका, मी नित्य तुमच्या सोबत आहे. आणि परमेश्वराला तर मरण नसतो, कारण परमेश्वराला खर तर कुठलाही भोग नसतो, कर्मफल नसतं, मोहमाया नसते. परमेश्वर कशामध्येच अडकत नाही. म्हणून परमेश्वराला जन्म मरण हे काहीच नसतं. त्यांनी फक्त आपल्यासाठी अवतार घेतलेला असतो आणि ते अवतार कार्य परमेश्वर संपवतो आणि निघून जात असतो. फक्त परमेश्वराचा देह जातो, परंतु परमेश्वर त्याच्या विचाराधी मधुनी साई बाबांच्या अजूनी येतो स्वर. एकच तो ईश्वर सरांचा, एकच तो ईश्वर सरांचा, एकच तो ईश्वर. साई बाबांच्या समाधी मधुनी, समाधी मधुनी साई बाबांच्या अजूनी येतो स्वर. एकच तो ईश्वर सारांचा, एकच तो ईश्वर सारांचा, एकच तो ईश्वर.
बाबा समाधीमधून आजही त्याला सरून निघून गेले. आणि ज्यावेळेस हा दृष्टांत दासगणू महाराजांना पंढरपूरमध्ये झाला की बाबा म्हणतायत की आता मी शिर्डी सोडून जात आहे, तू लवकर ये आणि मला फुलांनी सजव. दासगणू महाराज तसे शिर्डीला आले. पाहिलं तर बाबा आपल्या सर्वांना सोडून गेलेले. बाबांची शेवटची इच्छा होती की आता माझं मन या द्वारकामाईत रमत नाही, मला बुट्टींच्या वाड्यामध्ये नेऊन समाधिस्थ करा. आपण सर्वजण त्या बुट्टींच्या वाड्यात जाऊया आणि तिथंच आनंदाने राहूया. बाबांचे ते शेवटचे शब्द. बाबांच्या अंतिम समयावरून अंत्यविधीवरून वाद सुरू झाला. मुस्लिम म्हणायला लागले मुस्लिम धर्माप्रमाणे बाबांची कबर बांधूया. हिंदू म्हणायला लागले बाबांचे अंतिम संस्कार, बाबांचा दहन संस्कार करूया. त्याच वेळेस बापूसाहेब जोग बाबांची आरती करायला आली आणि गावातील काही प्रतिष्ठित मंडळी त्या ठिकाणी जमा झाली आणि सर्वजण म्हणायला लागले की बाबा म्हटले होते की माझं मन इथे रमत नाही, मला बुट्टींच्या वाड्यात घेऊन चला. बाबांची इच्छा आहे की बुट्टींच्या वाड्यामध्ये बाबांनी समाधिस्थ व्हावं. खर तर तो वाडा बुट्टींनी स्वतःसाठी राहण्यासाठी बांधला होता आणि त्या वाड्यामध्ये मुरलीधरासाठी एक गाभाराही तयार केला होता आणि त्याच गाभाऱ्याच्या जागेवर बाबांना त्या ठिकाणी समाधिस्थ करण्यात आलं. खरा मुरलीधर त्या जागेवर स्थापन झाला होता. जो कृष्णाचा अवतार, जो मुरलीधर, खर तर त्याचीच ती जागा होती. त्या ठिकाणी तो समाधिस्थ झाला. 8 दिवस त्या ठिकाणी दासगणू महाराजांनी त्या बाबांच्या समाधीजवळ कीर्तन केले. बाबांची समाधी फुलांनी सजवली. बाबांचं उत्तर कार्य, बाबांचा दशक्रिया विधी, 13वा विधी, सर्व उत्तर कार्य शिर्डीमध्ये आणि काशी या ठिकाणी संपन्न करण्यात आलं. आणि बाबांच्या बसण्याच्या जागेवर त्या ठिकाणी अतिशय सुंदर अशी बाबांची एक आज विझला मायेचा दिवा, आज विझला मायेचा दिवा, आज विझला मायेचा दिवा. माझ्या मायेची सवली मला गेली हो सोडून, माझ्या मायेची सवली मला गेली हो सोडून. एकाएकी आली हवा, एकाएकी आली हवा. आज विझला मायेचा दिवा, आज विझला मायेचा दिवा, आज विझला मायेचा दिवा. कोठून शुद्धला गावाशिवा, आज विझला मायेचा दिवा, माझा विझला मायेचा दिवा, माझा विझला मायेचा दिवा.